श्री प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु विरचित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 25वा षष्ठम स्कंध। इकडे यमदूत यमराजाकडे जाऊन इत्यंभूत हकीकत कथन करून यमराजांना प्रश्न केला की संसारातील जीव 3 प्रकारची कर्मे पुण्यजनक, पापजनक आणि मिश्र करतात, त्याची व्यवस्था लावणारे शासक किती आहेत। यमदूतांच्या पारिपत्यामुळे त्यांनाही शंका आली। अजामेळ पापीच होता, त्याला नरकात नेणे आपले कामच होते, त्यावर अतिक्रमण का घडले, असा हा व्यवहारिक अर्थाचा प्रश्न असला तरी धर्म सूक्ष्म आहे। व्यवहारसुद्धा धर्ममूलकच असला पाहिजे। माझ्या ज्योतिष व्यासंगातील एक उदाहरण आहे। एक सद्गृहस्थ पत्रिका घेऊन आले। व्यवसायानिमित्ताचा प्रश्न होता। कुंडली बघून त्यांना यथोचित मार्गदर्शन केले। त्यांच्या पत्रिकेत गुरु मकरेचा म्हणजे नीचीचा होतो, त्यावर मी काहीच भाष्य केले नव्हते। ते स्वतः म्हणाले, माझ्या कुंडलीत गुरु बलवान नाही, म्हणून कुण्या महाराजांनी पुष्कराज तर्जनीत पहिल्या बोटात घालायला सांगितला, तो मी घातला आहे, बघा म्हणाला। गुरुचे रत्न गुरुच्या बोटात घातले। त्यांनी तसेच सांगितले, मग त्यात चुकले काय। ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे अधिष्ठान सर्वोपरी आहे। हातावर बोटावर मानलेले त्यांचे स्थान वितर्कांना वाव देणारे आहे। गुरु शनी इतक्या जवळजवळ कसे, रवी शनी जवळ कसे। इथे धर्माने दिग्दर्शित केलेले तर्जनी हे बोट पितराप्रित्यर्थ उपयोगात आणायचे आहे, आणि तसे करण्यासाठी पितृछत्र उडालेले असावे लागते, तरच मुद्रिका तर्जनीत घालावी। धर्म आधी नंतर शास्त्र। मुद्दा असा की यमदूतांचा व्यवहार योग्य असला तरी अंतकाले समरण मुकत्मा हा धर्म ते विसरले। यमराजाने तरीही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले, माझ्याशिवाय ईश्वर, या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय यावर नियंत्रण असणारे ब्रह्मा, विष्णू, महेश आहेत। हे जगत एका कापडाप्रमाणे व त्यातील एक एक धाग्याप्रमाणे आहे। प्रत्येक धाग्यामुळेच कपडा आहे। धागे जर एकमेकांपासून विलग झाले तर जगतपटाचा स्वरूप नाश होईल। एका एका तंतूंचा नाश करण्यासाठी प्रलयाची गरज नसते। या जगतपटाची उत्पत्ती, स्थिती, नाश या कालबद्ध क्रियांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची योजना आहे। आपण फक्त पापाचारी लोकांचेच नियोजन करतो। पाप पुण्याचा निर्णय भगवंत स्वतःच करतात। पापी ठरल्यावर त्याचे शासन करणे हे आपले काम आहे। अजामेळाने अजाणता का होईना पण परमेश्वराचे नाम घेतले आहे, त्यामुळे त्याची पातके जळून गेली आहेत। हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षणमात्रे, अशी श्री ज्ञानेश्वरांचीही ग्वाही आहे। अजामेळाचे पाप नष्ट झाल्यामुळे त्याच्या आयुष्याची उरलेली 12 वर्षे त्याला पुन्हा जगायला मिळाली। भगवंताचे चिंतन कशाही तऱ्हेने करा, प्रेमाने करा, द्वेषाने करा, मित्रभावाने करा, शत्रुभावाने करा, भगवंत कल्याणच करील। शिशुपालाने द्वेष केला, शिव्या घातल्या, त्याचा उद्धार केला। उद्धवाने, गोपगोपांनी, मीरेने भक्ती केली, त्यांचाही उद्धार केला। पूतनेने दुष्टावा केला, रावणाने शत्रुत्व केले, बिभीषणाने मित्रभाव केला, या सर्वांचा भगवंताने उद्धारच केला आहे। पतितः स्खलितश्चार्तः क्षुत्वा वा विवशो भ्रुवन हरे नम इत्युच्चैर्मुच्यते सर्व पातकात। पडताना, घसरताना, व्याकुळता आली असताना किंवा विवश झाले असताना केवळ हरी हरी म्हटले तरी सर्व दोषाचा नाश होतो। अजामेळाचा हा अपमृत्यू होता, गंडांतर योग होता, तो नाम उच्चारण्याने टळला। जो विशेष कृपेने, विशेष उपासनेने, सत्पुरुषाच्या आशीर्वादाने, गुरुकृपेने टळतो तो अपमृत्यू असतो।